99% लोक म्हणतात ही गुन्हा मला मान्यच नाही. 1% असतो नाही मी केला म्हणणार. 99.99% लोक म्हणतात हे मला मान्य नाही. त्याच्यातलाच हा एक प्रकार आहे. केविलो आणि अपेक्षा आहे की सगळं करता धरता सगळं करायचं. मी सकाळी पण बोललो कोणाशी तरी, दुबईत सांगितले की असं काही घडलंच नाही. तो मी नाहीच घडलं नाही म्हणता मग शिफ्ट का करता? म्हणजे हे का लपवता जनतेपासून तुम्ही? जर घडलंच असेल काही तर घडलंच 100%. तुम्ही लपवता का जनतेपासून? जसं आता हा विषय एकाशी एक त्याच्याशी निगडीत भरपूर विषय आहेत की जर मग घडलं होतं तर लपवलं का? एक मुद्दा. आणि जर तुम्हाला शिफ्ट करायचं होतं तर जे लोक अगोदर त्या जेलमध्ये त्यांना शिफ्ट का केलं? जे आले ज्यांच्यामुळे ही घटना घडली त्यांना शिफ्ट करा ना. माझं स्पष्ट मत आहे की या जी लोक शिफ्ट केले नाहीत आणि ज्यांना शिफ्ट केले, ज्या शिफ्ट केलेल्या लोकांचा अडथळा यांना व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यासाठी होत होता म्हणून त्यांना शिफ्ट केलं. यांना जी काही यांच्या ह्याच्यामध्ये घेऊन बसायचे चेंबरमध्ये किंवा यांना काय जी फॅसिलिटी द्यायच्या सवलती द्यायच्या ती द्यायला अडथळा ठरत होती ही लोक शिफ्ट केलेले म्हणून त्यांना दुसऱ्या जेलला शिफ्ट केलंय. याचं दुसरं काही कारण नाही. शिफ्ट करायचं होतं यांना करायचं. आता एक आरोपी म्हणतोय मला लातूर जेल द्या. आता मी म्हणेन मी आरोपी असताना नाही माझ्या केसलाच द्या. मग देणार तू? दिलं जेलरनं पाठवून. आता ती आरोपीच्या मनात काहीतरी मी काल ऐकलं त्यांच्या मनात आला, आता साक्षात्कार झाला त्यांना. आता बीड चांगलं आहे, लातूर चांगलं नाही. आता कर्म नाही गेलं असेल त्यांना तिकडे, त्याला वाटलं असेल माझ्या टोळीमध्ये मी जावा. मग आता ती म्हणतो बीड द्या की आता आमचं जेलर गृह खातं मुख्यमंत्री महोदय हाल करणार त्यांना घ्या. तुम्हाला आणखी काय मला माहित करणार का नाही आता तुम्हीच सांगितलं पाहिजे. मग आता काय चाललंय त्यांच्या मनाला वाटलं जे आरोपीलाच म्हणायचं मला असं द्या. अरे त्यानं जर लातूर मागितलं तर मग गडचिरोली द्यायला पाहिजे होतं त्याला. नाही तर तिकडे हरसूलला द्यायचं, मुंबईच्या जेलमध्ये द्यायचं, पुण्याच्या एअरवाड्याला द्यायचं. त्याला लातूर दिले. आता ह्यांना उचलाय पाहिजे तर त्यांना उचललंय. आता हे का चाललंय माहित नाही. कोण पुरवतोय सगळे लाड? आता मी सांगण्यापेक्षा आणि तुम्ही मला प्रश्न विचारण्यापेक्षा तुम्हालाच माहिती आहे कोण पुरवतं. आता महाराष्ट्राची मायबाप जनता सगळं बघते की आता शासन पदावर बसलेले जी कोण असतील जेल प्रशासन, आता ह्याला जेल प्रशासनच करत असेल यांना आणखी कुणाचं प्रेशर आहे कोण म्हणतंय मी कसं सांगू? आता मी काय अंतर्ज्ञानी आहे का मनकवडा आहे? मी कसं सांगू? माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे. तुम्ही लोकशाहीचे आधारस्तंभ आहात.